मसाला कुठे आहे? चार चौघात बारीक होऊन दाखवणार तुम्हाला मी. गरमा गरम थंडगार शुभ्र शुभ्र पाणी. अरे देवा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, A1 ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. हा छान दाल राईस आलेला आहे आपल्याकडे आता, आणि ही छोलेची भाजी. लोकियम कुशल काम करतोय. कसं आहे जेवण? अप्रतिम. आणि मग वाढलेल्या जेवणाचे लचके तोडत तोडत त्याचा अप्रतिम आनंद घेत नंतर होती झोपायची वेळ, आणि तो आम्ही शेवटी गाडीतच झोपण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही बघू शकताय आमचा कुशल कसा जोरात घोरत होता. काल रात्री ची मजा तुम्हाला सांगितली. आम्हाला रूम कुठे मिळत नव्हता, सो आम्ही आपल्या गाडीमध्येच झोपलो तिघे जण. सेदाने आमची झोपेची पूर्णपणे वाट लावलेली आहे खरं ऐकायचं तर. डेंजर बाबा, डेंजर आहे, डेंजर. आमचा सेद झोपूच देईना आम्हाला. माझ्याकडे तर ती आहे, ती एक्सटेन्सिव्ह वाली आहे ना. एकदम न्यू एक्सपिरियन्स होता, पण मजा आला. मी झोपली मध्ये मध्ये. मग कुशल निघायचं, प्रभू निघायचं. गणपती बाप्पा मोरया. आणि अशा प्रकारे आम्ही पुढचा प्रवास चालू केला माळशेज घाटाच्या दिशेने. आता बघूया पुढे काय गमती जमती होत आहेत. तुम्हाला नक्कीच छान गोष्टी बघायला मिळतील. तर मित्रांनो, आपण माळशेज घाटाच्या सुरुवातीला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्यापाठी छान निसर्ग, धबधबा कसा ओसंडून वाहतोय, शुभ्रगार पाणी आहे आणि मस्त वातावरण आहे. आणि बघा तुम्ही ते छान कसं वातावरण आहे, मस्त वातावरण आहे, मस्त वातावरण आहे, मस्त वातावरण आहे, आणि पाण्याचा खळखळाट पण आहे. तर चला आता आपण घाटाकडे निघूया आणि माळशेज घाटावर भेटूया. अंगाला झोमणारी थंडगार हवा आणि पसरलेलं धुकं याच्यातनं वाट काढत काढत आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. तर मंडळी, आपलं स्वागत आहे सीटच्या नवीन चॅनल मध्ये. आज आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे. वर्ष उद्घाटन. उद्घाटन. वी आर फ्रॉम आर लेडी ऑफ सॅल्वेशन हायस्कूल. तर आता आमचा असा प्रवास सुरू झालेला आहे. सिद्धेशनी गॉगल घातलेले आहे. फायनली त्याचे गॉगल झालेले आहेत आणि असं प्रचंड असे धबधबे दिसतात आहेत आम्हाला वाहणारे. भदा भदा वाहत आहेत, भदा भदा. आणि एक सही होता. तर आम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहोत, जिकडे जिकडे बघावं तिकडे असं वाटतंय की कुठं इकडे बघू की तिकडे बघू. अरे देवा. आता परत आम्ही एका वॉटरफॉल इकडे थांबतो आहोत. आणि धुक्यातनं मार्ग काढत काढत आमचा प्रवास पुढच्या दिशेने चालूच होता, कारण की आमची जी आता आपण मॅगी खायला थांबलो. गरमागरम मॅगी आपण खाणार आहोत. भूक लागली आहे. आपण बघा, तुम्हाला दिसेल इकडे दादा मॅगी बनवत आहेत. आपली मॅगी आलेली आहे. मसाला कुठे आहे? मसाला तिकडे. अच्छा, माझी अजून होते. सॉरी, माझी मॅगी अजून आलेली नाही. माझी मसाला मॅगी आहे. स्पेशल मॅगी अजून बनते. बघा वाफा कशा येतात, गरमा गरम भारी वाफा येतात भाई, एक नंबर. वाह, ऑसम. मित्रांनो, आयुष्य फार छोटं असतं. माहित नाही आपण आज आहोत, उद्या असू नसू. वेळ काढा आणि फिरायला या, मजा करा, पावसात भिजा, मॅगी खा. आपली मॅगी पण रेडी झालेली आहे. खा की घास. कैसन लगा? मस्त. निसर्ग आणि मॅगी.
आमच्या स्ट्रीटचे आर्म्स लय भारी आहेत. ट्रायसेप्स ट्रायसेप्स दाखव. ट्रायसेप्स एम बघा. एम आता जरा एल आले. वा. हा स्ट्रीट काहीतरी बोलणार आहे जिम बद्दल. आपण ऐकलं. मी आहे ना बरेच महिने प्रयत्न करतोय. तुम्हाला बघू शकता वजन खूप गेन केलेलं आहे. तो बारीक होण्याचा एकट्यामध्ये खूप प्रयत्न केला, ते झालं नाही. तो आता 4 चौघात बारीक होऊन दाखवणार तुम्हाला. मी ब्लॉग बनवताना तुम्ही मला दररोज बघा. जिम मधले लगेच तर नाही बनवणार, पण तुम्हाला दिसेल. मला कमेंट मध्ये सांगा की बारीक होतोय का नाही होता, आणि त्यासाठी आपला ब्लॉग बघत राहा. तर आता आपल्या बरोबर आली आहे प्रभो कुशल. तिचा नवरा काहीतरी बोलू इच्छितोय. तिला बाहेर यायचं असतं. हा जेव्हा आम्ही बाहेर येतो तेव्हा तिला गाडीच्या आत राहायचं, तेव्हा तिला बाहेर यायचं नसतं. घरातलं बाहेर यायचं असतं. आखिर में कहना क्या चाहती हो? क्या कहना चाहती हो? मैं अभी मैं ऐसी क्यों हूँ? अरे मैं आणि अभी जुलाई चालू आहे. माझी बायको ऍक्च्युली ती जामनगरला असते. जाम लांब राहते. 17-18 तास लागतात जायला. खूप ट्रॅफिक जाम पण असला. ठीक आहे पण जातो मी तरी पण. आणि मेन म्हणजे माझा पोरग आपल्या शिगो. माझ्याकडे एक डॉग आहे, लॅब्राडॉर आहे. मग त्याचे व्हिडिओ मी दाखवीनच. क्यूट पोरगा माझे, एकदम क्यूट. मला सगळं ऐकतो आमचं. ते बिचारी तब्येत बरी नाही. आणि हा त्याचा कंस मामा आहे. सिगोचा हा कंस मामा आहे. कंस मामा. तुम्हाला मी इथे टाकतो मध्ये व्हिडिओ. हा कंस मामा काय काय करतो त्याच्या बरोबर तुम्हाला दाखवतो मी. माणूस जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. आमचा मित्र हगण्यासाठी प्रयत्न करतोय, आणि त्याला फायनली मला वाटते जागा मिळालेली आहे. आता तो हगण्याच्या दृष्टीने त्याचा प्रवास चालू झालेला आहे. आता इथे जाऊन हगेल. तुम्ही बघू शकताय पोचलाय तो तिकडे. तो बघा बसलेला आहे. हा बघा, हा आमचा कुशल हगायला बसलेला आहे त्या छानशा अशा निसर्गरम्य झरण्याच्या इकडे. ह्याचं हगून झालेलं आहे आणि आता येतोय खाली. बघायची कशी उदास झाली आहे. कसं वाटतंय कुशल हगून? सांग ना. झालं नाही काय का नाही रे? आणि मग ह्या सगळ्या विधी आटपल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. माळशेजच्या दिशेने तुम्ही बघू शकताय केवढं छान धुकं पसरलेलं होतं. रोड दिसत नव्हता अक्षरशः. मजा येत होती. आणि आम्ही एका वॉटरफॉल जवळ थांबलो मेन स्पॉटला जाण्याच्या आधी. बघू शकताय काय खळखळणारं पाणी दिसतंय. सफेद शुभ्रगार पाणी दिसतंय तुम्हाला. खूप मजा आली. आणि हा कुशल कसले तरी येडचाळे करताना तुम्हाला दिसत असेल, पण नंतर त्याची कोलबी झाली होती आणि पाणी फार थंड होतं. मग नंतर म्हटलं आपण पण जाऊया, भिजण्याचा आनंद घेऊया. आणि बघू शकता एवढी मजा करत होतो आम्ही, एवढी मजा करत होतो. खरंच मित्रांनो, अशा ठिकाणी खरंच वेळ काढून या, आवर्जून या. एकंदरीत भिजण्याचा मनमुराद आनंद आम्ही घेत होतो तिकडे. मजा येत होती, खूप मजा येत होती. आणि मग नंतर धबधब्याच्या दिशेने बघत बघत थोडंसं चिंतन केलं की खरंच आयुष्यात अशी मजा करणं, असे काही क्षण घालवणं फार गरजेचं आहे. कुशल, मजा आली की नाही? हो, एक नंबर एक्सपिरियन्स होता. थंडगार
शुभ्र शुभ्र पाणी आणि तिथे भिजण्याचा जो काय आनंद होता जाम भारी वाटलं. आता आम्ही पुढच्या धबधब्याकडे मार्गक्रमण करणार आहोत. बघू जर काही परत उतरावं असं वाटलं सो आम्ही उतरू. आता तसेच भिजलेल्या अवस्थेत आम्ही बसणार आहोत. थोडंसं स्वतःला पुसून घेतलं. भेटूया चला बाय बाय. हे हा बोर्ड बघा. ह्या बोर्डवरली चूल रेस्टॉरंट. त्याला आमचा कुशल काय बोलला प्रभू सांग. छोले रेस्टॉरंट म्हणतो. छोले कुठल्या आईच्या गोवाचे छोले. चुकून निघाला मी असं एकदम फ्लो मध्ये वाचलं ते म्हणून असं वाटलं. असं चूल रेस्टॉरंट कोणी ठेवलं असेल त्याला चूल असते. वरून निसर्ग आणि ज्या स्पॉटची आतुरता होती तो स्पॉट फायनली आलाय. तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे अप्रतिम निसर्गरम्य दृश्य दिसत होतं. वरून कोसळणाऱ्या त्या पाण्याच्या धारा होत्या. त्या खाली गाड्यांवर पडून त्याचा जो आवाज येत होता. आहा हा हा हा. आम्ही त्याच्यामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला. आमचा हा मोर बघा कुशल नावाचा कसा त्याच्यामध्ये बागडत होता. आणि मग मीही त्याच्यामध्ये मस्त स्वच्छंद भिजलो. आम्ही दोघेही वेड्यासारखे भिजत होतो त्याच्यामध्ये. गाड्या ये जा करत होत्या. त्यांना बघून स्वतःची काळजी घेऊन तिथे आम्ही आनंद लुटला. प्रभजीत आमची गाडीच होती मला माहित नाही का, पण आम्ही मात्र खूप धमाल केली. सो ही धमाल करून मजा करून मग आम्ही शेवटी परतीच्या वाटेला निघालो. तेव्हा हा व्लॉग इथेच संपवून भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा A1 व्लॉग्स.